तर बदलापूर पूर्व आणि पश्चिम जोडणारा उड्डाण पूल सध्या बंद आहे। आंदोलकांनी पुलावरील वाहतूक बंद पाडलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बदलापूर पूर्व आणि पश्चिम जोडणारा उड्डाण पूल हा बंद आहे। आंदोलकांनी पुलावरची वाहतूक बंद पाडलेली आहे। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। बदलापूरमध्ये एका सफाई कर्मचाऱ्याने शाळेमध्ये 4 वर्षांच्या 2 चिमुकल्यांवर अत्याचार केलेला आहे आणि त्या प्रकरणी पालकांचा उद्रेक झालेला आहे। पालकांनी रुद्रावतार धारण केलेला आहे आणि त्यांनी उड्डाण पुलावरची वाहतूक बंद पाडलेली आहे। तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकात सुद्धा ठिय्या मांडलेला आहे आणि तिथली ही रेल्वे सेवा त्यांनी बंद पाडलेली आहे। दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी आक्रमकपणे मागणी केली जाते। सध्या बदलापूर शहर बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे। बदलापूरचा उड्डाण पूल सुद्धा तिथली वाहतूक सुद्धा बंद पाडण्यात आलेली आहे। दोन दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याने चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केला होता आणि त्याचे पडसाद आपल्याला बदलापूरमध्ये आज पाहायला मिळत आहेत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिलं दृश्य आहे बदलापूर रेल्वे स्थानकामधलं, तिथे रेल रोको करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने ते जमाव पाहायला मिळतोय। पालकांनी संताप व्यक्त केलेला आहे। तर दुसरं दृश्य आहे उड्डाण पुलावरचं। उड्डाण पुलावरची वाहतूक सध्या बंद पाडण्यात आलेली आहे। बदलापूर शहरामध्ये सध्या बंदची हाक देण्यात आलेली आहे। अनेक ठिकाणी बंद केले जात आहेत। उड्डाण पूल सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर रेल्वे स्थानकामध्ये या जमावाने ठिय्या मांडलेला आहे आणि रेल रोको केलेला आहे आणि त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। रेल्वे सेवा सध्या या मार्गावरची ठप्प झालेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय।